किती आहे? 17 जुलै 2025, बरोबर आहे? 17 जुलै 2025. तर या 17 तारखेला 17 जुलै 1947 म्हणजे आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. म्हणजे ऑगस्ट महिन्यात आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण त्याच्या एक महिना अगोदर एक घटना घडली होती. एक रामदास नावाची बोट, काय रामदास नावाची बोट जी अलिबागवरून निघाली होती आणि ती मुंबई रेवस माहिती आहे ना, रेवसकडे जाणार होती आणि ती बोट अचानक बुडाली. तर ही घटना कधी झाली? 17 जुलै 1947 रोजी रामदास ही बोट मुंबईजवळ समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत जवळजवळ 600 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. किती? या दुर्घटनेत 600 पेक्षा जास्त लोक. आपल्या भागातली ही घटना आहे. अलिबाग म्हणजे आपल्या जवळ आहे का नाही? आपलं मुख्यालय अलिबाग आहे, बरोबर की नाही? तर अलिबागवरून ती बोट निघाली होती आणि कुठं चालली होती? मुंबईमध्ये रेवसकडे. आलं लक्षात? तर ती बोट बुडाल्यानंतर त्यातले एकूण त्या बोटीमध्ये 1000 लोक होती आणि त्याच्यापैकी 232 जणच फक्त वाचले. याचाच अर्थ जवळजवळ 668 लोक त्या घटनेत काय झाली? मृत्युमुखी पडले. ही घटना मुंबईहून रेवसकडे निघालेल्या रामदास बोटीसोबत घडली. ही बोट मुंबई बंदरापासून काही मैलावर असताना जोरदार वादळ सुटला आणि मोठ्या लाटा आल्यामुळं काशाच्या खडकाजवळ बुडाले, असे एका वृत्तसंस्थेत म्हटलं आहे. बोटीतील प्रवाशांची एकूण संख्या जवळजवळ 1000 होती, पण त्यापैकी फक्त 232 जण वाचले, असं तिथं जे स्थानिक लोक तिथं होती त्यांचं म्हणणं आहे. आलं लक्षात? तर आजच्या दिवस ही घटना घडलेली आहे. आलं लक्षात? समजलं? म्हणून कधीही बोटीत वगैरे प्रवास करायला जायचं नाही. तुम्हा मुलांना खूप आवड असतं होडीत बसायची. होडीत बसा, नाही असं नाही, पण ज्यावेळी तुमची घरातली मोठी माणसं कोण असतील त्यावेळीच बसायचं. आपण लहान मुलांनी होडीत बसायला जायचं नाही. जर होडी बुडाली तर काय होईल? काय होतंय? काय होतंय? हां, जोरात बोल ना. मग जर होडी बुडाली तर आपण बुडू आणि माणूस बुडाला तर तो मरतो. लक्षात घ्या. श्वास कोणता आपला? पाण्यात गेल्यामुळं. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळं लक्षात आलं तुमच्या, कधीही पाण्याच्या ठिकाणी जास्त जायचं नाही. आपल्या इथं सुद्धा एक घटना घडलेली आहे. आपल्याच अंगणवाडीतली मुलगी त्या दिवशी नेमकी ती गैरहजर होती, शाळेत आली नव्हती ती. समजलं? ती लहान होती, म्हणजे अंगणवाडीत नाव नव्हतं तिचं, पण ती यायची अशी आणि त्याच दिवशी नेमकी शाळेत आली नाही. आणि तुम्हाला माहिती आहे त्यांच्या अंगणात एक तलाव होता, आणि त्या तलावात ती पाय धुवायला म्हणून गेली आणि पाय धुवत असताना ती पाय घसरला आणि खाली पडली पाण्यात. आणि ती पाण्यात पडल्यानंतर तिच्याकडं कोणाचंच लक्ष नव्हतं आणि मग ती खाली बुडल्यानंतर ज्यावेळी ती मेल्यानंतर वर आली त्यावेळी माहिती झालं. म्हणून एकटं असताना कधीही पाण्याच्या ठिकाणी अजिबात जायचं नाही. जाणार का तुम्ही? जाणार? अजिबात जायचं नाही. आपण एकटे आहोत अजिबात. काय आपलं पाण्याच्या ठिकाणी आपलं काय काम असतं? बरोबर की नाही? ज्या ठिकाणी आपलं कामच नाही त्या ठिकाणी जाणंच कशाला? लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं 17 जुलै 1947ला ही घटना घडली होती. रामदास बोट बुडाली होती. आलं लक्षात? समजली माहिती? ओके. मग जाणार का पाण्याच्या जवळ? जाणार नाही? ठीक आहे.